तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज यावेळेला आपण पाहतायत बॉलर तयार रवीना माडे, निधी घरत आपण पाहू शकतायत कृतेश घरत अगदी मात्र टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर एक मोठं नाव आणि त्यांच्या बहीण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिला चेंडू निधी यावेळेला स्कूपचा फटका पाहायला मिळतोय अप्रतिम, परंतु तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं। मॅग्निफिसंट फिल्डिंग। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 1 या धावसंख्येवर सिंगल मिळते। निधीच्या बॅट मधून येते सिंगल। एका साइडला आपण पाहतोय सुप्रिया पवार जे कॅप्टन आहे, रोशन नाईक शरीर सौष्ठवपट्टू यावेळेला आपण पाहतायत त्यांचं या ठिकाणी आगमन आणि त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी केला जाईल। मिलिंद किनी साहेब यांनी आम्हाला माहिती दिली होती। अप्रतिम ऑफ साइडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली, चेंडूला ढकलून काढलं आणि फक्त मिळाली सिंगल। आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 2 या धावसंख्येवर। दाजी पाटील मास्तर जे मांडवी संघाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत, खूप मोठे समर्थक आहेत आणि त्यांनी त्या संघाला विजयी झाल्याबद्दल 5000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे। हेलो चेक यस अजय घर त्यांना विनंती लवकर प्रेझेंटेशन पण या ठिकाणी मात्र त्यांना सन्मानित करणार आहोत। जबरदस्त नकद बडा नपद हेलो यस ऑफ द मॅच देण्यासाठी मी विनंती करेन व्यासपीठावर उपस्थित मान्यवर एक दानशूर व्यक्तिमत्वी नासिरजी शेठ यांना मी विनंती करतोय की त्यांनी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे। त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र आपण सामनावीरचा पुरस्कार देणार आहोत। गोड व्यक्तिमत्व नासिरजी यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण सामनावीरचा पुरस्कार देणार आहोत। सामनावीरसाठी आपण जे बघतोय जी ट्रॉफी आपल्याला संजय एकनाथजी किनी जे MH48 चे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांच्याकडनं बघतोय आपण एक सुंदरशी ट्रॉफी आणि त्यानंतर एनर्जी ड्रिंक या मेगा फायनल साठी खास वेलकम मयूरजी कुडी सर, आपलं सहर्ष स्वागत आहे। एक सुंदर व्यक्तिमत्व आणि त्यानंतर मात्र जे टी शर्ट्स आहे तर मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत, त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मान आणि सन्मान। मॅन ऑफ द मॅच मिस्टर अजय घरत, सुपर पद्धतीने बघायचं झालं तर प्रकाशजी पाटील साहेब रजा घेताना या स्पर्धेच्या माध्यमातून मयूर कुडू त्यांना सुद्धा आपण पाहू शकतायत। अतिशय शिवनसिंह गावातील एकदा जोरदार टाळ्या अजय यांच्यासाठी। काय जबरदस्त परफॉर्मन्स बघायला मिळाला आणि 1000 रुपयांचं कॅश प्राइज आपण बघतोय। त्यानंतर एनर्जी ड्रिंक मॅन ऑफ द मॅच आणि अजून सुद्धा मात्र टायगर अभी जिंदा आहे असं हॅशटॅग सातत्याने बघायला मिळत आहे। त्यानंतर सामनावीरची ट्रॉफी MH48 चे प्रोप्रायटर आदरणीय संजयजी किनी त्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर नयन यांनी सुद्धा यायचं आहे। नयन साठी सुद्धा हे धन्यवाद। पॅन्ट पदक नक्कीच जास्त वेळ घेणार नाही आहेत कारण की सामना मॅच अजय बघायचं झालं तर हाय स्कोरिंग गेम 109 धावा। आज काय खाऊन आले होते? कुणाल रॉयल मांडवी संघाचा उल्लेख करायचा झाला, षटकार आणि चौकार बघायला मिळाले। आज नक्कीच काय एनर्जी होती संघामध्ये? एनर्जी पण टीम एकत्रित खेळलो, नक्कीच एकीचं बळ मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालं। आज नक्कीच ज्या पद्धतीने पण तुला खेळताना बघितलेलं आहे आणि नक्कीच आज परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला। आज 46 धाव्यांची खेळी आणि वैयक्तिक आपण बघायचं झालं तर नक्कीच दाजी पाटील जे मास्तर आहेत मांडवी गावातून त्याचकडनं मात्र संपूर्ण संघासाठी 5000 रुपयांचं कॅश प्राइज आले। क्या बात आहे यार, जबरदस्त। म्हणूनच मी सातत्याने म्हणतोय ना, खेळाल तर वाचाल, यात आजकालचं क्रिकेट आहे। जर तुम्ही परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये दाखवाल तर नक्कीच तुम्हाला त्याचं उत्तेजन बघायला मिळतंय। वेल त्यानंतर नयन यांनी सुद्धा यायचं आहे, त्यांच्यासाठी सुद्धा 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे। खूप चांगली तर नक्कीच नयन मात्र 1000 रुपयांचं कॅश प्राइज आदरणीय सन्माननीय
मला वाटतंय. जाऊया थेट समालोचन कक्षात, जिथे मात्र ऑनगोईंग मॅच चालू आहे, महिलांचा प्रेक्षणीय सामना. आणि नक्कीच आमच्या समालोचक मात्र प्रमोदजी शेडगे सरांकडे जाऊया. थँक्यू सो मच. जर लगातार 3 चौकार या ठिकाणी येत आहेत तर संदेशजी मडवी साहेब आणि गौरवजी किनी साहेब यांच्याकडून मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज या प्रेक्षणीय सामन्यासाठी आपण सातत्याने पाहत आहेत. महिलांचा प्रेक्षणीय सामना या ठिकाणी रोशन नाईक जबरदस्त, ज्याने प्रत्येकाला मात्र प्रत्येकाच्या तरुणांच्या गळ्यातला ताईत आणि अप्रतिम सुरेख पद्धतीने त्याची शरीर यष्टी आपल्याला पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थानं शरीर सौष्ठवपट्टू म्हणून ज्यांनी श्री खूप आपल्याला पाहायला मिळाले, किताब पटकवले गेलेत. वसई असेल, पालघर असेल, ठाणा असेल, भिवंडी असेल आणि पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये रोशन नाईकचं नाव या आदराने घेतलं जातं. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी या ठिकाणी येतील. एक चांदीप गावाचं अनमोल रत्न म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांचं वेलकम आहे. यावेळेला ऑन साइडला खेळला गेलाय खूप सुरेख पद्धतीने. सुप्रियाच्या बॅट मधून येतोय हा कणकणीत दर्जेदार चौकार. मॅग्निफिसंट शॉट. 4 कृपया करून मी विनंती करेन 4 व्हीलर मालकाला GJ30A7861 जी गाडी कोणाची आहे पार्किंग झोन मध्ये थोडीशी ती हटवायची आहे. अतिशय सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं क्रिकेट. आदरणीय सन्माननीय सुरेशजी रेंजर साहेब या ठिकाणी उपस्थित होताना मंद मंद पावलांनी त्यांचं या ठिकाणी आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. या स्पर्धेमध्ये VGPL 2023 रामचंद्रजी रोज साहेब सरपंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. ग्रामपंचायत टोकरे खैरपाडा चे आपल्याला पाहायला मिळतात रामचंद्रजी रोज साहेब. विलास मोरगे साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक सहर्ष स्वागत ग्रामपंचायत सदस्य आहेत. आणि या सर्व मंडळीचं आज या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सुरेशजी रेंजर साहेब एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व हलक्याशा हाताने. खूप सुंदर सुप्रियाची बॅट यावेळेला मात्र बोलू लागले आणि अतिशय सुंदर खेळ करत असताना सुप्रिया पवारचे कॅप्टन आहे, रिस्पॉन्सिबिलिटीने मात्र जरूर खेळत आहेत. विकेट हॅट्रिक आणि लगातार 3 चौकारासाठी सुद्धा मात्र या ठिकाणी कॅश प्राइज लागले गेले. ते आदरणीय संदेशजी मडवी साहेब आणि गौरवजी किनी साहेब. GJ30A7861 जी गाडी कोणाची आहे तर ती प्लीज कृपया करून हटवायची आहे. अप्रतिम गुड शॉट. सुपर टायमिंग सहित चेंडूला वळवला गेला. चेंडू सीमारेच्या पलीकडे निघून जाईल. 4 धावां करता ग्रेट टायमिंग. निधी घरत युवा मुंबई हा संघ मात्र प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतो. आणि ज्या पद्धतीने संगीता सुतार मॅडमने आम्हाला सांगितलं की युवा मुंबईचीच खेळाडू जी वुमन प्रीमियर लीग मध्ये आपण पाहू शकता जिची वर्णी लागली 10 लाखामध्ये, मात्र वर्णी लागत सिमरान शेख याला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. म्हणजेच काय तर युवा मुंबई एका साईडला रत्नागिरी आणि खऱ्या अर्थानं खूप हेल्पफुल मॅडम आहेत संगीता सुतार मॅडम. स्वतः पोलीस दलात कार्यरत आहेत आणि क्रिकेटवरचं नितांत प्रेम त्यांनी यावेळेला जपलं गेलंय. कारण इथून त्यांना मात्र कांदिवली या ठिकाणी सुद्धा चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी जायचं आहे आणि त्यांनी एका शब्दाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले. सचिनजी मालवी यांची मात्र गेल्या वर्षात एक इच्छा होती की महिलांचा प्रेक्षणीय सामना एक्झिबिशन मॅच व्हावी आणि तो यंदाच्या वर्षाचा दिवस उजाडला. अर्थातच 5 मार्चचा आपण पाहत आहेत आणि ते स्वप्न पूर्ण होत असताना पाहायला मिळतं. षटक क्रमांक कंप्लीट झाले ते 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या युवा मुंबई या संघाची 20 रन्स 20 धावा. अक्षय जाधव यांच्याकडून आपण पाहताय प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज या सामन्यासाठी लागलं गेलंय. अतिशय सुरेख पद्धतीने आपण पाहू शकाल. म्हणजेच काय तर क्रिकेटवरचं नितांत प्रेम जपणारी ही मंडळी या विभागामध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. चला घाई करा, वेळ दौडू नका. अजून भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत. 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. 2 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 20 रन्स 20 या धावसंख्येवर. प्राची गोरे गोलंदाजीवर येत असताना पाहायला मिळत आहेत. अतिशय वुमन क्रिकेट लीग ज्या पद्धतीने आपण सातत्याने पाहत आहेत आणि इथे एक्झिबिशन मॅच
डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑन साइडला खेळला गेलाय. फटका तर चांगला आहे. लॉंगनची क्षेत्ररक्षक पुढे सरसावते. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर या वेळेला मेल त्या ठिकाणी सिंगल. हळूहळू मात्र मंद मंद पावलांनी आदरणीय सन्माननीय विजय शेठ पाटील त्या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतात. एक सुंदर व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवाणी संगमातून निर्माण झालेले VGPL ची संपूर्ण टीम त्यांच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि विजय शेठ पाटील चषक सुद्धा लवकरच येत आहे. 12 ते 18 मे डे अँड नाईट. सुशांतजी पाटील यांनी आम्हाला ती माहिती दिली. टीम मीटिंग झाली सुवी पॅलेसवर आणि तिथून मात्र जे आराखडा आपल्याला पाहायला मिळाला तयार केला गेला. लगातार 2 चौकार आलेले आहेत ते निधी घरजच्या बॅटमधून. इथे अजून एक चौकार आला तर डेफिनेटली आपण पाहत आहे धनेश जी वजे यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागलं गेलंय. कशित कोपरचे आहेत आणि क्रिकेटवरचं नितांत प्रेम जपणारं व्यक्तिमत्व नरेशजी मडवी आणि सलीम शेख एवन जोडी मात्र आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला खेळला गेलाय. खूप चांगला फटका तर चांगला आहे. गॅप मध्ये तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण, मॅग्निफिसंट फिल्डिंग आणि तत्पूर्वी निधीच्या बॅटमधून येतील 2 धावा आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. आतापर्यंत 27 धावा. 27. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 27 धावा या फलकावर. बँड पथकाच्या माध्यमातून आपण पाहताय थाटामाटात मात्र आगमन केलं जातं या वेळेला. विजय शेठ पाटील असं एक व्यक्तिमत्व आहे की रात्री अपरात्री कधीही मात्र मदतीचे दरवाजे त्यांचे डेफिनेटली उघडे असतात. आणि कोणताही असा मात्र माणूस गेलाय विजय शेठ पाटील यांच्याकडे आणि तो परत खाली हात आलेला नाहीये. हे असं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. विजय शेठ पाटील वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. मुख्य मंचावर त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. धावांची गती फलकावर 29 झालेली आहे. 29. चेंडू फेकून झाले ते 4. व्यासपीठावर या ठिकाणी आपण पाहत आहेत विजय शेठ पाटील यांना. थोड्याच वेळात प्रकाश कुडू सरांकडे सुद्धा जाणार आहोत या इनिंग नंतर. रिया मॅडम सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरेख पद्धतीने अप्रतिम मॅग्निफिसंट बॅटिंग. काय कलात्मक फटकेबाजी यावेळेला केली जाते. एका साईडला निधी घरत आपण पाहत आहेत आणि एका साईडला सुप्रिया पवार. डोकेदुखी ठरले ही जोडी युवा मुंबई या संघाच्या माध्यमातून. एका साईडला रत्नागिरी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सोनम चव्हाण मॅडम येऊ शकल्या नाहीत परंतु त्यांनी मात्र जरूर शुभेच्छा दिल्यात या दोन्ही संघाला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 33 धावा. 33 रन्स. 5 चेंडूचा खेळ झालाय. 33 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. युवा मुंबई फलंदाजी करताना संघ पाहायला मिळतोय. उजव्या हाताने उलटा चेंडू होता ऑफ साइडला. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑन द राईज ऑन द अप खेळला गेला. तेवढंच मात्र क्षेत्ररक्षण थोडासा मिस्टेक झाली आणि मिस्टेक करत करत मात्र चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. या एफर्टला दाद द्यावी लागेल. मात्र आपण पाहू शकतायत ही क्रिकेटवरचं नितांत प्रेम. क्रिकेट म्हणजे आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो हे मात्र यावेळेला सिद्ध करून दाखवलं. सुंदर क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली आणि चौकार येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 37 धावा. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 37 धावा. यानंतर होणारा सामना ANC कणेर आणि एका साईडला आई गावदेवी स्पोर्ट्स चांदी. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्याकरता यायचं आहे. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये एक्झिबिशन मॅच आपण पाहत आहेत. युवा मुंबई आणि रत्नागिरी. हजरतबाई शेख यांनी सुद्धा मात्र इन्व्हाइट केलं गेलं होतं कॉमन प्रीमियर लीग त्या क्रीडा नगरीमध्ये. आपण पाहतायत गोलंदाज ऋत्वी तामोरे. आपण पाहू शकतायत गोलंदाजी मार्कवर येत आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी 3 षटकांचा एकत्रित खेळ संपन्न झालाय. 3 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 37 वर. 12.33च्या सरासरीने. रोहन पाटील माकणेवरून मात्र त्यांचं आगमन. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. त्यांच्या साथीदाराचं सुद्धा सहर्ष स्वागत करीत आहोत. वेलकम रोहन या वसई क्रीडा नगरीमध्ये. या विभागात आय लव्ह वसई ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. शेवटचं आणि अंतिम षटक. चला घाई करा जरा थोडीची. पृथ्वी गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळते आणि एका साईडला सुप्रिया पवारने खूप चांगली मात्र अंडरस्टँडिंग ही आतापर्यंत पाहू शकाल. खूप चांगला तालमेल आणि आत्मविश्वासासहित ते स्ट्रोक पाहायला मिळतात. 11 चेंडूमध्ये 27 धावा. निधी घरजच्या बॅटमधून आपण पाहतायत. एक जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल आणि निधी घरजची बॅट बोलू लागले. कल्पेश कुडू यांना आपण पाहतायत. मॅचचा आनंद घेत आहेत. वैभव पाटील यांना सुद्धा आपण पाहू शकाल.
तर ऋत्वी गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतंय. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी वाईटचा इशारा आशुतोष व्यवहारे सरांकडून येताना पाहायला मिळतोय. समीर पाटकर आज या ठिकाणी त्यांना इन्व्हाइट केले गेले. या अगोदर आपण पाहिलं विशाल नाईक यांना, ललित भोईर बंड्या सरांना आपण पाहू शकलात. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे, लक्षात असू द्या, 38 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर. चेंडू पुढील पाहायला मिळेल चेंडू क्रमांक 1. उलटॉस पुन्हा एकदा वाईटचा इशारा. लगातार 2 चेंडू मात्र वाईटच्या इशाऱ्याने आपण पाहताय. धावांवर या ठिकाणी पाहू शकाल. धावांची जरूर स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 39. विजय शेठ पाटील साहेब यांच्या माहितीसाठी हा सामना युवा मुंबई हा फलंदाजी करताना संघ पाहायला मिळतोय. वुमन क्रिकेट आणि रत्नागिरी हे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जाईल. ट्रॅकला स्पर्श होत नाहीये. पुन्हा एकदा वाईट, खराब लेंथ लाईन या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्या झालेली आहे ते आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 40 या धावसंख्येवर. ऋत्वी वेळेला ओव्हर द विकेटने आली होती. आता मात्र या ठिकाणी राऊंड द विकेटने येत असताना पाहायला मिळते. काही चेंज करेल का गोलंदाजीमध्ये, ज्या पद्धतीने टप्पा अचूक पद्धतीने ठेवेल का? पुन्हा एकदा खराब गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. 4 लगातार या ठिकाणी वाईड आलेत आणि 4 लगातार वाईट येत असताना लेंथ लाईन पूर्णपणे भरकटले गेले आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 41 वर जाऊन पोहोचली गेली. त्यानंतर वजीर साहेब आपण पाहू शकतायत. 3 षटकार, 1000 रुपयाचं कॅश प्राइज दयानंद वजीर साहेब DDS मोटर्सचे प्रोप्रायटर आणि 500 रुपये लगातार 3 चौकारासाठी या प्रेक्षणीय सामन्यासाठी आपण पाहत आहेत. यावेळेला ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र वळवला गेला. चेंडू निघून जाईल. हेमूच्या स्वागतासाठी येतोय कणकणीत सनसणीत दर्जेदार चौकार. 4. तर सुप्रिया मात्र यावेळेला आपण पाहतात लगातार 3 चौकार ठोठावेल का आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज पटकवेल का? कारण आपण पाहिलं तर संदेश मडवी साहेब आणि त्याचप्रमाणे गौरव किनी यांच्याकडून आपण पाहत आहेत. निधीच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. यावेळेला आपण पाहत आहेत सिंगल मेल आणि सिंगलच्या साहाय्याने धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 46. आता मात्र चौकार आला तर निधीला मात्र प्राइज भरपूर लागले गेलेत. प्रत्येक वुमन क्रिकेटरसाठी हे प्राइज आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. धनेशजी वजे कशित कोपर यांच्याकडून 1000, संदेशजी मडवी गौरव किनी यांच्याकडून प्रत्येकी 1000 रुपये आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचप्रमाणे दयानंद वजे साहेब यांच्याकडून 500 रुपये. पाहुण्यांची मांदियाळी आजच्या दिवसामध्ये आपण सातत्यपूर्ण पाहत आहेत. यावेळेला खूप चांगला फटका आणि निधी गरतने मात्र हे प्राइज पटकावलं गेलंय. 2500 रुपये तब्बल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील या 3 चौकारासाठी आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर तब्बल 50 धावा. अतिशय सुंदर खेळ मात्र निधी गरत. ग्रेट बॅटिंग, सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहू शकताय. 12 चेंडूमध्ये 31 धावांची खेळी आतापर्यंत निधी गरजच्या बॅटमधून येताना पाहायला मिळते. बिरवाडी गावातून बिलॉंग करताना, आज बिरवाडी गावाचं नाव उज्ज्वल करताना पाहायला मिळते ही खेळाडू. ऑन साईडला खेळला गेला आहे. फटका चांगला आहे. चेंडू मात्र यावेळेला डीप मिड विकेटला निघून जाईल. तत्पूर्वी सिंगल मधून मात्र डबल कन्वर्ट केली गेली आणि 2 धावा या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळतात. दुहेरीच्या माध्यमातून युवा मुंबई संघ जाऊन पोहोचते फलकावर 52 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष राहिलाय. ऋत्वी आपल्या गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेटने. ऑन साईडला हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळला गेला होता. बॅटन पॅटचा व्यवस्थित समन्वय आणि निधी गरत क्लास बॅटिंग. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर सुपर फुटवर्क, युजर्स फुटवर्क आपण पाहू शकला. चेंडूवरची करडी नजर पाहायला मिळते. आय कॉर्डिनेशन आणि टेम्परामेंट, टायमिंग, टेक्निक अँड टॅलेंट या 4ही गोष्टींचा मात्र यावेळेला समन्वय आपण पाहू शकताय. सिंगल मिळाली आणि सिंगलच्या साहाय्याने धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 53 धावा, 53 रन्स.
ऑफ साईडला फटका तर चांगला आहे, चेंडूला फक्त दिशा दिली गेली. आदरणीय सन्माननीय दशरथ शेठ पाटील या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. नारंगी गावातील एक चांगलं व्यक्तिमत्व, अगदी त्यांच्याच बाजूला सचिनजी मालवी साहेब प्रेसिडेंट या स्पर्धेचे. याची इच्छा होती एक प्रेक्षणीय सामना जरूर व्हावा. 4 षटकांचा या ठिकाणी खेळ संपन्न झाला. 55 धावा फलकावर लगावल्या गेल्या. 56 धावांचा टार्गेट सेट केलं गेलं युवा मुंबई या संघाने रत्नागिरी या संघासमोर. तत्पूर्वी आपण जाऊया परेश कुडू सरांकडे आणि कॉमेंट्रीमध्ये येतील यावेळेला आपण पाहत आहेत मनोजी पाटील आणि आदेश पाटील मात्र प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी रेडी झाले. थँक्यू सो मच प्रमोदजी शेडके सर. वसई ग्रामीण प्रीमियर लीगचा बघतोय दोन्हीचे कर्णधार आपण फर्स्ट क्वालिफायरचा सामना आपण बघणार आहोत आणि त्या आदरणीय सन्माननीय व्यासपीठावर मात्र नुकताच त्यांचं आगमन झालं. सुंदर आणि गोड व्यक्तिमत्व जे आपल्याला बघायला मिळतात. स्पर्धा कुठल्याही क्षेत्रात असो पत्र आपला मोलाचं योगदान द्यायला बघायला मिळतात. असे सन्माननीय व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय विजयजी पाटील यांना मी विनंती करतोय की त्यांनी प्रेझेंटेशन मध्ये नाणेफेक यायचं आहे. त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेक करणार आहोत. सुंदर व्यक्तिमत्व ससू नवकर या ठिकाणी मात्र बिलॉंग करतायत. आज मात्र राजकीय क्षेत्रातून आपली एक वेगळीच ओळख निर्माण केलेली आहे. असे गोड व्यक्तिमत्व या ठिकाणी मात्र उपस्थित झालेले आहेत. वसई ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांचे मात्र आम्ही सहर्ष आहोत. गोड व्यक्तिमत्व. फर्स्ट क्वालिफायरचा सामना ANC कनेर चे संगमालक अक्षय जाधव हेमंत गायकवाड आपल्याला बघायला मिळत आहेत. ANCचा फुल फॉर्म म्हणायचा झाला तर अंकित नाईक कंपनी आणि त्यानंतर त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी चांदीप दीपकजी पाकतेकर यांचा संघ. वेलकम विजय शेठ, आपलं सहर्ष स्वागत आहे. हेड आणि टेल असा कॉल करायचा मान्यवरांच्या हस्ते मात्र या ठिकाणी नाणेफेक केली जाते. टेल असा कॉल आहे आणि हेड असा कॉल आलेला आहे. मान्यवरांना विनंती असेल की आपण दोन्ही संघांना शुभेच्छा द्या आणि व्यासपीठावर जाऊन तर नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे गावदेवी चांदीप या संघाने. निर्णय काय क्षेत्ररक्षण करत असताना समोरचा संघ बघायचं झालं तर ANC कनेर हा संघ आहे. राहुल पाटील आहे, नो डाऊट चांगला खेळाडू आहे. हा एक्झॅक्टली काय रणनीती असेल कारण की आतापर्यंत तुम्ही एकही सामने नाही आहे. विनिंग मुवमेंट आहे आणि ती विनिंग जे मात्र तुमची मुवमेंट आहे ती नक्कीच तुम्ही राखायची आहे. काय एक्झॅक्टली प्लॅन असेल आज काही प्लेइंग 11 चेंजेस केले आहेत का? की प्लेइंग 11 तुम्ही खेळवलेली आहेत. तर नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे या ठिकाणी गावदेवी चांदीप या संघाने आणि नक्कीच वैभवाने निर्णय घेतला की आम्ही क्षेत्ररक्षण करू. आणि निश्चित स्वरूपी ऑन गोईंग मॅच जे आपण बघतोय आजचा दिवस मेगा फायनलचा दिवस आहे आणि खऱ्या अर्थाने आज प्रेक्षक वर्ग वसई ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र उपस्थित झालेले आहेत. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जी संपूर्ण टीम आम्हाला बघत आहे त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतो. महिला कक्ष आपण बघतोय खचाखच असं स्टेडियम भरत असताना आणि खऱ्या अर्थाने हीच तर मात्र प्रत्येक कार्यकारिणी मंडळाचं मात्र आपण बघतोय योगदान असताना आणि त्यांची पूर्ण प्रतिष्ठा या ठिकाणी बघायला मिळतोय आणि खऱ्या अर्थाने मेहनतीचं फळ मैदानाच्या आतमध्ये मिळत असताना प्रेक्षणीय सामना चालू आहे मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र रत्नागिरी आणि नवी मुंबई असा सामना बघायला मिळतोय. जाऊया आपण थेट समालोचन कक्षामध्ये जिथे मात्र मनोजजी पाटील आपल्या समवेत जॉईंट होत आहेत. थँक्यू सो मच. धन्यवाद आदेश अँड धन्यवाद प्रमोद सर. युवा मुंबई आणि रत्नागिरी या दोन संघांदरम्यान आपण बघतोय ही लढत आपल्याला बघायला मिळते. युवा मुंबई संघाने मात्र प्रथम फलंदाजी केली. 4 षटकांमध्ये आपण बघितलं तर 55 धावा या धावफलकावर लावल्या. 56 धावांचं टार्गेट समोर उभं केलंय रत्नागिरी संघाविरुद्ध. निधी घरत हिने काय जबरदस्त फलंदाजी केली. अप्रतिम आपण बघतोय 14 चेंडूमध्ये 34 धावांची वादळी खेळी ही निधी घरच्या बॅटमधून आपण बघितली. तर सुप्रिया 10 चेंडूमध्ये 16 धावा. दोन्ही बॅटर आपण बघितलं नाबाद राहिल्या. महिला खेळाडू आहेत जबरदस्त अप्रतिम. आपण क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बघतोय अंडर-19 महिला विश्वकप हा सुद्धा भारतामध्ये आला. चला तर मग पुन्हा वळूया आपण स्वागत सन्मानाकडे. अशा माणसांच्या सहवासात राहा जे तुमच्या आयुष्याचा दर्जा वाढवतात. डोळ्यातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतात.
अशीच माणसे मन जिंकून कायम हृदयात राहतात. असे व्यक्तिमत्व असलेले आदरणीय सन्माननीय विजय शेठ पाटील साहेब माजी बांधकाम सभापती या ठिकाणी उपस्थित आहेत. मी VGPLचे अध्यक्ष व VGPLचे कार्यकारी अध्यक्ष संजयजी किणी आणि सचिनजी माळ विजय अध्यक्ष या दोघांनाही विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय विजय शेठ पाटील साहेबांचा या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान करावा. जोरदार टाळ्या उद्यात या मान्यवरांच्या सन्मानासाठी. एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ख्याती पंचक्रोशीत पसरलेला आहे. असं म्हणतात की कोणताही गरजू व्यक्ती असेल तर त्यांनी बिंदासपणे यांच्या दरवाजाचे दार ठोठावं. अगदी खाली हाताने नक्कीच जाणार नाही ही शाश्वती मात्र या विजय शेठ पाटील या व्यक्तिमत्वातून आपल्याला सतत मिळत असते. आणि असंच हे दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय विजय शेठ पाटलांचा यथोचित सन्मान होताना आपण पाहतो. वेलकम सर, वेलकम, शुभ सन्मान, शुभ स्वागत. आणि आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी मुख्य मंचावरती विराजित व्हावं. विचारांना साथ आहे, व्यक्तिमत्वाला साथ आहे विचारांची, दिव्याला साथ आहे ज्योतीची, अंधाराला साथ आहे प्रकाशाची, आम्हाला साथ आहे तुमच्यासारख्या लाख मोलांच्या माणसाची. असे लाख मोलाचे माणसं आज आमच्या समवेत आहेत. आदरणीय सन्माननीय सुरेशजी रेंजड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. श्रमजीवी संघटनेचे पालघर जिल्हा अध्यक्ष सन्माननीय सुरेशजी रेंजड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी VGPLचे अध्यक्ष सन्माननीय सचिनजी माळवी साहेब आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्माननीय सुरेशजी रेंजड साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान करावा. थँक्यू. तर आपण बघतोय रवीनाच्या बॅटमधून लगातार 2 चौकार आलेले आहेत. नक्कीच लगातार 3 चौकार आले तर 2500 रुपयाचा कॅश प्राइज इथे लागलेला आहे. याआधी आपण बघितलं तर निधी गरजच्या बॅटमधून लगातार 3 चौकार आले होते आणि तिने हे पारितोषिक पटकावलं होतं. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला बघायला मिळते मुस्कान. मेहनत केली तर धन मिळते, संयम ठेवला तर काम होते, गोड बोलले तर ओळख होते आणि आदर केला तर नाव होते. असंच सामाजिक कार्यामध्ये आपलं नाव उमटवणारे पालघर जिल्हा परिषदचे विद्यमान सदस्य आदरणीय सन्माननीय गणेशजी उंबरसाडा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी VGPLचे उपाध्यक्ष रुपेशजी पाटील आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्माननीय गणेशजी उंबरसाडा साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान करावा. आदरणीय सन्माननीय गणेशजी उंबरसाडा साहेब जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान होताना आपण पाहतोय. जोरदार टाळ्या उद्यात सन्माननीय गणेशजी उंबरसाडा साहेबांसाठी. चला वळूया आपण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. स्कोर पाहूया काय घडले मैदानाच्या आतमध्ये. तर धावसंख्या आपण बघतोय पहिल्या षटकाचा ॲक्युरेट खेळ 5 चेंडूचा खेळ, माफ करा 5 चेंडूचा खेळ होतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर 15 धावा. जबरदस्त अप्रतिम फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. रवीना काही धन्यवाद, धन्यवाद बँड पथक. अगदी खूप आपण जोमात आहात कारण रंगत वाढलेली आहे आणि अतिथींची मांदियाळी सुद्धा या आपण मुख्य मंचावरती पाहतो. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. असं दानशूर व्यक्तिमत्व नारंगी गावातील एक अनमोल रत्न आदरणीय सन्माननीय दशरथजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून रोख रक्कम रुपये 15,000 रुपये आपल्या मंडळासाठी प्राप्त झालेले आहेत. आदरणीय सन्माननीय दशरथजी पाटील साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान सचिनजी माळवी साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. तर रवीनाच्या बॅटमधून 2 चौकार आल्यानंतर आदरणीय संजयजी पाटील साहेब भामटपाडा यांच्याकडून आपण बघितलं तर 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आमच्यापर्यंत जमा झालेला आहे. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट होतोय. धावसंख्या आपण बघितली तर 16 धावा. ज्या अनुषंगाने धावांची गरज आहे ती धावगती मात्र राखली जाते. रत्नागिरी या संघाकडून आपण बघतोय 18 चेंडू आणि विजयासाठी 40 धावांचं लक्ष समोर असेल. 18 चेंडू 40 धावा, या 40 धावा केल्या जातील का हे बघणं महत्वाचं असेल. एका बाजूने आपण बघतो युवा मुंबई आणि दुसऱ्या बाजूने रत्नागिरी हा संघ
एकमेकांसमोर उभा आहे. 18 चेंडू 40 धावांचं लक्ष समोर आहे. विजयासाठी ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून मात्र महिलांचा हा प्रेक्षणीय सामना आपल्याला बघायला मिळतोय. हॅलो, अजूनही आपल्यामध्ये एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत महेंद्र शेठ, ज्यांच्या माध्यमातून रोख रक्कम रुपये 15,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आपल्या VGPL साठी प्राप्त झालेलं आहे. महेंद्र शेठ साहेबांचा यथोचित सन्मान तुषार किनी यांनी आपल्या शुभ हस्ते करावा असे मी त्यांना विनंती करतोय. आपण पाहतोय दशरथजी पाटील आणि महेंद्र शेठ यांच्या माध्यमातून रोख रक्कम रुपये 15,000 रुपये दोघांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. त्यांचे मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय आणि तुषार किनी यांनी आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. चला पुन्हा एकदा वळूया, आपण स्कोर ऐकूया मैदानाच्या आतमध्ये. तर धावसंख्या आपण बघतोय पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ होतोय. 16 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. 18 चेंडू आणि विजयासाठी 40 धावा. रचना येते नवीन गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. 18 चेंडू 40 धावांचं लक्ष. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी ही गोलंदाज सज्ज होते. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. निधी घरत बिरवाडीची हे खेळाडू आपल्याला बघायला मिळते. काही जबरदस्त अप्रतिम खेळ केला आणि नेहमीच बिरवाडीच्या मैदानावर आम्ही आगरी चषक बिरवाडी असू द्या, बिरवाडी प्रीमियर लीग असू द्या किंवा बिरवाडीच्या जयप्रजन क्रीडा मंडळ या मैदानावर कुठल्याही प्रकारची स्पर्धा असू द्या, मात्र ही खेळाडू नेहमीच आवर्जून उपस्थित असते. आपल्यामध्ये उपस्थित आहेत टोकरे खैरपाडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच आदरणीय टोकरे खैरपाडा ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय सन्माननीय रामारोज साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी तुषार किनी आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण आदरणीय सन्माननीय रामारोज साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान करावा. वेलकम सर, वेलकम. आपला शुभ सन्मान एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. सन्माननीय रामारोज साहेब सरपंच आहेत. तसेच आपल्यामध्ये उपस्थित असलेले टोकरे पाडा खैरपाडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच सन्माननीय विलास मोरगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी गौरव किनी आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आदरणीय सन्माननीय विलास मोरगे साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान करावा. आदरणीय सन्माननीय विलासजी मोरगे साहेबांचा यथोचित सन्मान होताना आपण पाहतोय. तसेच वसई श्री, आगाशी श्री अशा कित्येक श्री ज्यांनी आपल्या मेहनतीने पटकवलेल्या आहेत. मेहनत काय असते, प्रयत्न काय असते, चिकाटी काय असते, जिद्द काय असतं, ह्या व्यक्तिमत्वातून साकारलेलं आहे. ते व्यक्तिमत्व सन्माननीय रोशन नाईक सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी संजय घरत आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी वसई श्री ज्यांनी पटकावली अशा रोशन नाईक साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. चला वळूया आपण मैदानाच्या आतमध्ये स्कोर पाहूया. तर धावसंख्या आपण बघतोय दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय आणि 21 धावा धावफलकावर. आदरणीय सन्माननीय वालीव पोलीस स्टेशन येथील अधिकारी सन्माननीय श्री राजेंद्र फड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. राजेंद्र फड साहेबांचा यथोचित सन्मान संजय किनी यांनी आपल्या शुभ हस्ते करावा. VGPL चे जे कार्यकारी अध्यक्ष आहेत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहतोय. रोशन नाईक वसई श्री का म्हटलं जातं त्याचं प्रात्यक्षिकरण पृथक्करण आपण होताना या ठिकाणी पाहतोय. जोरदार टाळ्या होत्या तर रोशन नाईक या ठिकाणी पोच देताना आपण पाहतोय.
जिद्द आणि चिकाटी परिश्रम यांच्याच या गुणांच्या माध्यमातून साकारलेले व्यक्तिमत्व आपण पाहिलं. तदनंतर मी आमंत्रित करतोय आदरणीय सन्माननीय राजेंद्र फड साहेब, वालीव पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत यांचं यथोचित स्वागत सन्मान VGPL चे कार्यकारी अध्यक्ष सन्माननीय संजय किणी साहेब यांच्या शुभ हस्ते व्हावं अशी मी त्यांना विनंती करतोय. राजेंद्र फड साहेब, आदरणीय सन्माननीय राजेंद्र फड साहेबांचा यथोचित सन्मान आपण या ठिकाणी होताना पाहतोय. वेलकम सर, वेलकम. आपलं शुभ सन्मान, शुभ स्वागत या VGPL पर्व 3 मध्ये. जोरदार टाळ्या होऊ द्यात आदरणीय सन्माननीय राजेंद्र फड साहेबांसाठी. वेलकम सर, वेलकम. त्याचबरोबर आपल्यामध्ये उपस्थित आहेत श्रमजीवी संघटनेचे वसई तालुका सचिव सन्माननीय दिलीप लांडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी रोहित किणी आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय दिलीप लांडे साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान करावा. दिलीपजी लांडे साहेब, आपणास विनंती की आपण या ठिकाणी मुख्य मंचाच्या समोर यावं. आदरणीय सन्माननीय दिलीप लोंढे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. माफ करा, दिलीपजी लोंढे साहेब, सचिव वसई तालुका श्रमजीवी संघटना. मी रोहित किणी आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्माननीय दिलीपजी लोंढे साहेबांचा यथोचित सन्मान करावा. 13 चेंडू आणि विजयासाठी 26 धावा. माफ करा, 13 चेंडू आणि 25 धावा. षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आले आदरणीय अक्षय जाधव साहेब यांच्याकडून. बारा चेंडू आणि विजयासाठी 25 धावांचं लक्ष्य रत्नागिरी या संघासमोर मात्र उभा आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी 25 धावा. यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत श्रमजीवी संघटनेचे झोन प्रमुख सन्माननीय सुभाष आळवे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विशाल पाटील आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्माननीय सुभाष आळवे साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान करावा. तसेच आदरणीय सन्माननीय सुभाष आळवे साहेबांचा यथोचित सन्मान विशाल पाटील यांच्या शुभ हस्ते होताना आपण पाहतोय. वेलकम सर, वेलकम. आपलं शुभ स्वागत आहे. बारा चेंडू आणि 25 धावांची गरज आहे विजयासाठी. निधी घरत हिच्यासाठी मात्र शुभेच्छा आलेत. मंगलदाची घरत साहेब, घरत किचन भुजिंग सेंटर सफाळी माखणे यांच्याकडून मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत. या स्पर्धेला सुद्धा त्यांचा मी आभार व्यक्त करतोय. 12 चेंडू आणि 25 धावा. आदरणीय सन्माननीय अनिता देशक मॅडम, माजी सरपंच टोकरेपाडा खैरपाड्याच्या माजी सरपंच सन्माननीय अनिता देशक मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. मी चांदीप गावातील अनमोल रत्न जयश्री किनी मॅडम आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्माननीय अनिता देशक मॅडमचा यथोचित स्वागत सन्मान करावा. तर 12 चेंडू आणि विजयासाठी आता 24 धावांचं लक्ष समोर आहे. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल अक्षदा. ही गोलंदाज आपण बघतोय, गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळते. या वेळेला आपण बघतोय जबरदस्त फटका आपल्याला बघायला मिळाला. चेंडू मात्र निघून जातोय, झेल इथे सुटतोय आणि एक धाव या दरम्यान मात्र पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळते. धावसंख्येचा आपण विचार केला तर विजयासाठी आता 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 23 धावांचं लक्ष समोर आहे. 11 चेंडू 23 धावा. कलाकाराला दाद म्हणून आदरणीय सन्माननीय मिलिंदजी दनका सर यांच्या
यांच्यामार्फत रोशनजी नाईक सर यांना 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलेले आहे. धन्यवाद सर. वळूया आपण मैदानातील स्थिती जाणून घेण्यासाठी. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर 33 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. विजयासाठी आपण बघितलं तर 10 चेंडू 23 धावांचं लक्ष समोर आहे. आदरणीय सन्माननीय योगेशजी भोईर सर मेढे या मुख्य मंचावर उपस्थित आहेत. मी सन्माननीय रुपेशजी पाटील सर यांना विनंती करते की आपण मान्यवरांचा यथायोग्य असा सन्मान करावयाचा आहे. आपण पाहतोय की मान्यवरांचे मानदेयाळी आपण या मुख्य मंचावरती पाहतोय, ज्याच्यामध्ये नाशिर शेठ या साहेबांकडून 51,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. असे नाशिर शेठ सुद्धा आपण पाहतोय. तसेच 7,500 रुपये दशरथ पाटील यांच्या माध्यमातून, महेंद्र शेठ यांच्या माध्यमातून 7,500 रुपये प्राप्त झालेले आहेत. असे सर्व दानशूर व्यक्तिमत्व आपण या ठिकाणी मुख्य मंचावरती पाहतोय आणि त्यांना विनंती आहे की या मुख्य मंचावरती विराजित होऊन आपण या क्रिकेटचा मनमुराद आनंद घ्यावा. वळूया मैदानाच्या आतमध्ये काय घडते. तर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते. आमचे गुणलेखक अमर पाटील आम्हाला दर्शवतात 37 धावा विजयासाठी. जर आता आपण बघितलं तर 7 चेंडू आणि 19 धावांचं लक्ष समोर आहे. 7 चेंडू आणि 19 धावा. अक्षयजी जाधव साहेब यांच्याकडून अजून एक षटकार आला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. या मुलींच्या सामन्यासाठी आपण बघतोय महिलांचा सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला यॉर्कर लाईनचा चेंडू. 6 चेंडू 19 धावा. नक्कीच प्रमोद सर आमच्याशी जोडले गेलेत. सर काय म्हणतील की आज मुली खूप प्रगती करतायत. अंडर-19 विश्वकप सुद्धा आलेला आहे. तर 6 चेंडू 19 धावा कशा पद्धतीने या सामन्याचं आपण वर्णन करतील. नक्कीच ज्या पद्धतीने आपण पाहतायत ज्या पद्धतीने आपण पाहतायत या ठिकाणी जबरदस्त वुमन क्रिकेट खूप पुढे चाललंय. महिला क्रिकेट आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहेत. आणि जसं संगीता सुतार मॅडम यांनी सांगितलं की आम्ही ऑल महाराष्ट्र मात्र आमच्या एक्झिबिशन मॅच असतात आणि वेगवेगळ्या स्पर्धा त्या कव्हर करताना आपण पाहू शकतायत. आणि युवा मुंबई जो संघ मात्र आपण पाहताय क्षेत्ररक्षण करतोय त्याच संघातून जी सिमरन शेख जी आहे ती मात्र वुमन प्रीमियर लीग मध्ये सुद्धा तिची निवड झाली. 10 लाखामध्ये आपण पाहू शकताय तर वर्णी लागली गेली. आणि अतिशय सुरेख मात्र जो खेळ आपण पाहताय तर महिला क्रिकेट आज सातत्याने प्रगती करताना पाहायला मिळत आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये. आणि आज अभिमान असावा तो महिलांसाठी. खरं अर्थानं सचिनजी मालवी साहेब यांची इच्छा होती की या स्पर्धेत महिलांचा प्रेक्षणीय सामना खेळावा. महिलांचा सामना खेळवावा आणि त्याच पद्धतीने त्यांचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतं. आमच्या व्यासपीठावर विजय शेठ पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय एक सुंदर व्यक्तिमत्व, समाजसेवेचा वसा आणि वारसा जपणारं व्यक्तिमत्व. एका साईडला नारंगी विरारमधून दशरथ शेठ पाटील यांना आपण पाहताय. सुरेश रेंजर साहेब यांना आपण पाहू शकतायत. आणि ही सर्व संपूर्ण जी मांदियाळी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली आणि एक धाव सिंगलच्या माध्यमातून दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण केली जाते. आता 5 चेंडू आणि 17 धावा. खूप चांगलं क्रिकेट. कॉमन प्रीमियर लीग मध्ये सुद्धा याच खेळाडूंना आपण पाहू शकला होता. आज सोनम चव्हाण यांचं मात्र या ठिकाणी आगमन नाहीये, परंतु ते मॅच लाईव्हच्या स्वरूपात पाहतायत. त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. एक सुंदर गुणलेखिका म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. अतिशय वेगवेगळ्या कलमाने मात्र पूर्णपणे पेज भरतात. आणि आशिया खंडातील टेनिस बॉल क्रिकेटची नंबर 1 स्पर्धा अर्थात सुप्रीमो तिथे सुद्धा मात्र गुणलेखकाच्या माध्यमातून पाहायला मिळाले. यावेळेला सुरेख फटका पाहायला मिळतोय. चौकार येतोय 4. सुपर टायमिंग. 4 चेंडू आणि 13 धावा. रुपेश पाटील गोट्या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. डगआउटच्या माध्यमातून यानंतर खूप चांगला सामना रंगेल. एनसी कणेर आणि गावदेवी स्पोर्ट चांदीप दोन्ही संघाचे खेळाडू आपण सज्ज राहायचं आहे. मनोज पाटील ज्या पद्धतीने आपण पाहतायत की
बिरवाडी असो उमरोळी असो या विभागामध्ये सुद्धा आपण सातत्याने पाहिलंय महिला क्रिकेट खूप जोरात खेळलं जातं आणि खऱ्या अर्थानं आज महिला वर्ग आपण पाहताय दैनंदिन जीवनामध्ये अमूल्य वेळ देत आहेत या स्पर्धेला आणि गोलंदाजी जी करते गोलंदाजी आपण पाहू शकतायत गोलंदाज आहेत अश्विनी शाह आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत अश्विनी निषाद जी आहे ती अंडर 19 MCA मात्र खेळताना आपण पाहू शकतायत या खेळाडूला आणि महिलांचं क्रिकेट सातत्याने आपण पाहतायत की पुढे चाललंय आणि अशातच 3 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केलेत आता अमर पाटील आम्हाला दर्शवतात की 3 चेंडू आणि 10 धावा काय म्हणतील मनोजजी पाटील नक्कीच सामना रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय खूप महिला पुढे येताना आपल्याला बघायला मिळतात आणि तुम्ही तर बहाडोली प्रीमियर लीग मध्ये बघितलं असेल की बहाडोलीच्या महिला खेळत नाही जास्त परंतु आज त्या महिला किती क्रिकेट बघतायत आज संध्याकाळच्या सत्रामध्ये कदाचित इथे सुद्धा या सामन्याचा आनंद घेण्यासाठी येतील नक्कीच मी अनुभवलंय 3 चेंडू आणि 10 धावा कारण बहाडोली प्रीमियर लीग BPL मध्ये खूप चांगल्या प्रकारचा कॉपरेट असतो तो महिला जास्तीत जास्त प्रेक्षक वर्ग रोज 700-750 महिला त्या मॅचचा आनंद घेत असताना त्या गावामध्ये पाहायला मिळतात आणि पुढच्या वर्षातील डेफिनेटली एप्रिलमध्ये स्पर्धा आपल्याला कव्हर होताना पाहायला मिळेल मनोज पाटील नक्कीच आणि जानेवारीमध्येच आम्ही तुम्हाला बुक करू आणि प्लीज आमच्यासाठी जरा तुम्ही आम्हाला विचारूनच एप्रिलमध्ये तारीख घ्या कुठेतरी कारण बहाडोलीकरांचं खूप प्रेम आहे आणि आम्हाला अक्षरशः यंदा खूप ऐकायला लागलं तुम्ही नव्हते म्हणून गोलंदाज पुन्हा एकदा मात्र यावेळेला आपण बघतोय सुरेख फटका बघायला मिळाला इंटू द गॅप चेंडू जाईल का एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह सुरेख आपल्याला बघायला मिळते लेदर क्रिकेटचा क्लास अनुभवायला मिळाला तर 1 चेंडू आहे शिल्लक आणि 8 धावांचं लक्ष समोर आहे विजयासाठी 1 चेंडू आणि 8 धावा नो किंवा वाईट बॉल बघायला मिळेल का हे बघणं महत्वाचं असेल इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वाईट बॉलचा इशारा यानंतर मात्र 1 चेंडू आणि 7 धावा षटकाराला तर सामना बरोबरीमध्ये बघायला मिळेल सामना टाय बघायला मिळेल षटकारासाठी 1,000 रुपयाचा कॅश प्राइस सुद्धा आहे तर प्रमोद सर काय सांगतील सामना रंगतदार स्थितीमध्ये बघायला मिळतोय 1 चेंडू आणि 7 धावांचं लक्ष आहे षटकाराला तर सामना टाय होईल नक्कीच एक्झिबिशन मॅच आहे आणि यावेळेला आपण पाहतायत युवा मुंबई आणि रत्नागिरी मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या या एकंदरीत महिला आपल्याला पाहायला मिळत आहेत वुमन क्रिकेटर आणि अतिशय टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर वेगवेगळ्या विभागात जाऊन चांगलं क्रिकेट दाखवत आहेत की आमच्याकडे ती गुणवत्ता आहे कला आहे आणि त्या कलाचा मात्र आम्ही आदर करतोय कारण आमच्यापेक्षा आम्ही क्रिकेटला जपतो हे मात्र प्रत्येक वाक्य महिला क्रिकेटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळतं यावेळेला यष्ट्यांचा वरून चेंडू गेला आणि युवा मुंबई या संघाने मात्र बाजी मारली एक्झिबिशन मॅच मध्ये आणि रत्नागिरी संघाला मात्र पराभूतच्या छायेत जावं लागलं एकदा जोरदार टाळ्या या महिला क्रिकेटसाठी धन्यवाद मुन्ना मात्र मॅचचा आनंद आपण घेतला